नमस्कार शेतकरी मित्रांनो 3 वर्षाखालचा जो काही उर्वरित पीक विमा बाकी होता तुमचा तो आता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते 24 जिल्हे पात्र आहेत ते पण पाहून घ्या. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुम्हाला कमीत कमी 15,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो मागील उर्वरित 3 वर्षाचा पीक विमा आता वितरण केंद्र सरकारद्वारे होणार आहे. तर नेमके यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत आणि नेमका तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण पहा. तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा सुरुवातीपासूनच मंजूर होता. कारण की 95% पीक विम्यामध्ये जे काही अनिवार्य आली ती त्यामध्ये बीड, सांगली, परभणी, धाराशिव, ठाणे, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, बुलढाणा, वाशिम, अकोला, जालना, हिंगोली, वर्धा, धुळे, यवतमाळ, नंदुरबार, पालघर, पुणे, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे मित्रांनो की जे मंजूर होते ह्या इथून मागे 3 वर्षाच्या पीक विम्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्याचे बी समावेश होऊ शकतो लवकरात लवकर. कारण की सध्या हे 24 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. नेमके शेतकरी मित्रांनो 24 जिल्हे का सांगण्यात आले आहेत की ह्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नुकसान झाले आणि 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आली ती. त्यामुळे हे 95% पीक विम्यासाठी मंजूर होते. पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना काही पीक विमा म्हणजे की नुकसान भरपाई असं ते मिळालेले आहे त्यांना पण मिळणार आहे. नेमके आता शेतकरी मित्रांनो हेक्टरी 15,000 रुपयापासून तर 32,500 रुपयापर्यंत तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण की 95% पीक विमा होता आणि उर्वरित जे काही 3 वर्षाचा 2022 असो, 2023 असो, 2024 असो या तिन्ही वर्षाचा पीक विमा तुम्हाला आता या वर्षी चालू वर्षामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे, KYC पाहिजे, त्यानंतर तुमचे बँक लिंक असल्यानंतर तुमच्या DBTद्वारे पैसे येणार आहेत. नेमके पैसे तुम्हाला सांगितले की 15,000 रुपये मिळणार आहेत आणि यासाठी तुम्हाला पात्रता काहीच नाही लागत. तुमचा पीक विमा भरलेला पाहिजे आणि जे काही पीक आपले पाहणी असते ती केलेली पाहिजे आणि पीक तक्रार केलेली पाहिजे. हे आपण तो केलेलेच असतात प्रत्येक शेतकऱ्यांनी. पण तुम्ही केलेलं आहे का नाही हे आणि तुमचा 2 वर्षाखालचा पीक विमा भरला होता का नाही हे पाहण्यासाठी पीक विमा ॲपवर जायचं आहे आणि लगेच तुमची जी काही जात पडताळ आहे ती करायची आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.